सो हे गाईज, वेलकम टू अजित बागुल यूट्यूब चॅनलवरती परत तुमचं एकदा नवीन स्वागत आहे. तर आज आपण मासे धरायला आलोय नदीवरती. तर बघूया मासे लागते का आपल्याला. ही गळ टाकलाय आम्ही बघा. तर गाईज वेट करूया थोड्या वेळ, मासा लागतोय काय बघू आपण. तर 5 मिनिटांनंतर आम्हाला मासा लागलाय. मोठा नाही, थोडा बारीकच आहे देव, पण लागलाय. प्रवीण रवींद्र सुद्धा बसलाय. अमल बागुल सुद्धा मासे धरायला बसलाय इथं. तिकडून अंकल पण मासेच्या शोधात आलेले. आकाश बागुल सुद्धा मासे धरतोय. अंकलला मासा काय लागला नाही, पण अंकल आले तिकडं. बघा बारीक मासे इथं. बारीक मासे सुद्धा हाती लागा ना म्हटल्यावर. मोठे मासे खावा लागायचे. प्रवीण सुद्धा गळ टाकू राहिलाय पाण्यात मासे धरण्यासाठी. पण काय मासा लागा ना. प्रवीण परत गळ फेकू राहिलाय. आता बघू मासा भेटतोय का. प्रवीणला लय मोठा मासा सापडला, गाडाला लागलाय त्याच्या. प्रवीण मासा दाखवतो तर चल. मला तर काय लागलं नाही. तो दाखव मासा. तर गळ कुठे गुतला काय दगडाला. प्रवीणचा गळ दगडाला गुतलाय बघा. वडीत आहे प्रवीण. प्रवीण इकडे बघ. हे रवींद्र बागुल सुद्धा आहे मासे धरते. अरे लय नको धरू, बाद झाले. चल गळ गुतला. हे बघा गाईज, गळ गुतलाय. एवढ्यात नवीन गळ आणला होता आणि लगेच गुतलाय तो. हा, पावसाचं वातावरण झालंय बरं का. आता पाऊस येऊ शकतो. काय झालं, गळ नाही का ना काय. अरे हे तिल्ला आहे, मी म्हणतोय मोठं आहे. ते बघ ना कसे लगेच येतात. चला, नाही येत मासे. 2 मासे लागलेत आम्हाला. चिलापी मासा पण आहे त्याच्यात बघा. मोठा नाही, बारीकच आहे थोडासा, पण भेटलाय आम्हाला. तर काहीच आता व्हिडिओ आपण इथंच एंड करतोय, कारण मासे तर काय आम्हाला लागले नाही. त्यामुळं व्हिडिओ बघून तुम्ही सांगा कसा वाटतोय व्हिडिओ.